सध्या देशभर चर्चा सुरू आहे ती समान नागरी कायद्याची. भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावरती तर हा विषय होताच, पण आता आम आदमी पार्टीने सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचं जोरदार जाहीरपणे समर्थन केलं आणि आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये समान नागरी कायदा असल्याचा अभिमान वाटतो असं प्रतिपादन केले. आता याच्यावरती चर्चा जोर धरत असतानाच गोव्याचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सुद्धा मोदींचा हा निर्णय योग्य असल्याचं सांगताना या कायद्यामुळे गोव्याला फायदा झाला असं सांगून देशभरामध्ये तो राबवला पाहिजे असं मत सुद्धा मांडले. थोडक्यात सध्या समान नागरी कायद्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात चर्चा जी होते ती गोव्यामधल्या समान नागरी कायद्याची. कारण की आजच्या दिवशी गोवा हे एकमेव राज्य आहे की जिथे हा समान नागरी कायदा लागू आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत समान नागरी कायद्याची आणि त्यातल्या त्यात गोव्याच्या समान नागरी कायद्याची. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एप्रिल 2021 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश S.A. बोबडे यांनी गोव्याच्या समान नागरी कायद्याचं जाहीररित्या कौतुक केलं होतं. इनफॅक्ट इथे हे सुद्धा मांडणं गरजेचं आहे की 2018 मध्येच लॉ कमिशनने हे कन्क्लूड केलं होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड इज नायदर डिझायरेबल नॉर फिजिबल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्यावरती बोलून लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजवलं असं म्हणलं जातंय. समान नागरी कायदा विषय निघाला की गोव्याचा विषय निघतोच निघतो. कारण की मी मगाशी म्हणलं तसं गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे समान नागरी कायदा आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनुसार गोवा समान नागरी कायदा लागू करणारं हे पहिलं राज्य आहे. संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू झाला पाहिजे. आता या ठिकाणी हे लक्षात घ्या की गोव्यामध्ये समान नागरी कायदा हा 1962 पासून लागू झालेला आहे आणि या कायद्यानुसार अगोदरचे जे कायदे लागू होते ते आहे तसेच लागू राहिले. म्हणजे पोर्तुगीजांच्या काळापासून जे कायदे होते ते आहे तसेच तिथं लागू राहिलेले आहेत. जाती धर्माच्या आधारे गोव्यामध्ये कशातही भेदभाव होत नाही. विवाह नोंदणी, मालमत्ता अधिकार, जन्म नोंदणी या सर्वांसाठी इथे एकच कायदा आहे. जर हा कायदा गोव्यामध्ये इतक्या वर्षामध्ये यशस्वीपणे अंमलात आलेला आहे तर देशभर लागू व्हायलाच हवा. नवा भारत आणि नवनिर्माणासाठी तो गरजेचा आहे असं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं मत आहे. आता या ठिकाणी हेही जाणून घेणं गरजेचं आहे की अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यामध्ये सेपरेट कॉन्स्टिट्यूशन आहे, सेपरेट क्रिमिनल लॉज आहेत आणि यामुळे अमेरिकेला अमेरिका होण्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. म्हणजे तिथं कायदे वेगवेगळे असूनही त्यांना कोणतीही अडचण आलेली नाहीये. देशाच्या एकतेचा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोडचा काही संबंध नाही असा एक मतप्रवाह आहे. आणि यातला दुसरा मतप्रवाह म्हणजे कोणता, जो युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाजूने. आदर्श राज्याची अनेक स्वप्न आपण पाहिली. इनफॅक्ट कोणत्याही राष्ट्राची निर्मिती ही आदर्श राष्ट्र होण्यासाठीच झालेली असते आणि ज्या वेळेस आपण हे स्वप्न पाहिलं त्याच्यामधला एक भाग होता तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा. समान नागरी कायदा म्हणजे भारतातील सर्व धर्माच्या लोकांसाठी एकाच प्रकारचे वैयक्तिक कायदे. वारसा, लग्न, घटस्फोट, मुलांचा ताबा आणि पोटगी याचा या समान कायद्यामध्ये समावेश होतो. सध्या पर्सनल लॉज जे आहेत आपल्या इथले आपण बघितले तर प्रत्येक धर्माचे या संदर्भातले स्वतःचे असे कायदे आहेत. हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांसाठी हिंदू विवाह कायदा लागू होतो तर ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यासाठी त्यांचे पर्सनल वेगळे कायदे आहेत. आता या मुद्द्यावरून सत्ताधारी म्हणतात तसं खूप काही बदलणार नाही आणि विरोधक म्हणतात तसं खूप काही नुकसान सुद्धा होणार नाहीये असं अभ्यासक सांगतात. या कायद्यामुळे युनिफॉर्मिटी येणार का, तर हो, युनिफॉर्मिटी येणार, पण ज्या पद्धतीने सांगितलं जातंय, जे स्वप्न दाखवलं जातंय तसं न होता देशामध्ये अस्तित्वात असलेल्या विविध कौटुंबिक कायद्याची जागा घेणारा एकच कायदा अस्तित्वात येईल असं अभ्यासक सांगतायत. आता येतो गोव्याच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडकडे. जर का तुम्ही हिंदू आहात आणि जर का तुम्ही भारतात राहताय तर तुम्ही 2 लग्न करू शकत नाही, पण गोव्यामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. आता या संदर्भात डिटेल मी पुढे बोलणारच आहे. आणि मुस्लिम व्यक्ती शरीयत कायद्यानुसार भारतामध्ये एकापेक्षा अधिक लग्न करू शकतो, पण गोव्यामध्ये त्यांना 2 पत्नी अलाउड नाही कायद्यानुसार. गोव्यामध्ये शरीयत कायदा लागू होत नाही हे या ठिकाणी स्पष्ट होणं गरजेचं आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कलम 1090 जे की गोवा कोडनुसार आहे, धर्माच्या आधारावरती तिथे विवाह रद्द करता येत नाही. हे फार महत्त्वाचं आहे बघा. गोवा सिव्हिल कोड जो आहे याचे 4 भाग आहेत. पहिला भाग आहे सिव्हिल कॅपॅसिटीचा, दुसरा आहे ॲक्विजिशन ऑफ राईट्सचा, तिसरा आहे राईट टू प्रॉपर्टी आणि चौथा आहे ब्रीच ऑफ राईट्स अँड रेमेडीजचा. आता या कायद्याची सुरुवात होते गॉड अँड डॉम लुईस किंग ऑफ पोर्तुगाल
आपल्या घटनेमध्ये, आपल्या कायद्यामध्ये गॉड असा कुठे काही उल्लेख नाहीये. गोवा दीव दमन प्रशासन कायदा 1962च्या कलम 5 नुसार 1961 पूर्वी लागू असलेले कायदे भविष्यातही चालू ठेवण्यात आले. म्हणजे गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अगोदर जे कायदे होते पोर्तुगीजांच्या काळापासून सुरू असलेले तेच कायदे चालू ठेवण्यात आले आणि याच्या अगदी विरोधामध्ये जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट 2019 मधल्या तरतुदी आहेत. असो तो मुद्दा नाहीये. आता मॅरेज आणि प्रॉपर्टी या संदर्भात गोव्यामधला कायदा काय सांगतो? युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या व्याख्येनुसार ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, सिव्हिल प्रोसिजर कोड, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट हे सर्व एकाच कायद्यामध्ये समाविष्ट केलं जाईल का हे काही अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. आणि गोवाज कोड आर्टिकल 1507 जे की रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेजेस संदर्भात आहे, तिथे कॅथोलिक आणि नॉन कॅथोलिकसाठी वेगळ्या पद्धतीने ही नोंदणी होते. विवाहाचा हेतू किंवा इंटेंट हा नोंदणी अधिकाऱ्यासमोर पती पत्नीद्वारे नोंदवला जातो आणि 2 आठवड्यानंतर विवाह करारावरती त्यांच्या सिग्नेचर होतात. कॅथोलिकसाठी चर्चमध्ये केलेली सही ही पुरेशी असते त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी, पण युनिफॉर्म सिव्हिल कोडनुसार सेकंड कन्फर्मेशन सिग्नेचर ही फार महत्वाची आहे. याच्यामुळे जेव्हा केव्हा त्या लग्नामध्ये काही इश्यू निर्माण होतो त्यावेळेस ते लग्नच इनव्हॅलिड आहे असं खूप वेळा समोर आलेलं आहे आणि याचाच फायदा घेऊन खूप साऱ्या जणांनी 2-2 लग्न केलेली आहेत, फ्रॉड सुद्धा केलेले आहेत. चर्च मधले विवाह चर्चच्या ट्रिब्युनलद्वारेच रद्द केले जाऊ शकतात हे स्पष्ट आहे, पण आर्टिकल 1086 नुसार केवळ चर्च न्यायालयच कॅथोलिक विवाह रद्द करू शकतात. म्हणजे इथं न्यायालय म्हणलंय आणि तिथं ट्रिब्युनलची चर्चा आहे. हायकोर्ट सुद्धा याच्या ज्या घडामोडी घडतात यांना बहुतांश वेळा मान्यता देताना दिसतं. आर्टिकल 1089 नुसार जे की गैर ख्रिश्चन आहेत त्यांचे विवाह फक्त दिवाणी न्यायालयच रद्द करू शकतं. म्हणजे कॅथोलिक यांच्यासाठी वेगळे नियम आणि जे गैर ख्रिश्चन आहेत त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. अजून एक इंटरेस्टिंग कलम आहे बघा, कलम 1204. याच्यानुसार पत्नीने व्यभिचार केल्यास पती घटस्फोट घेऊ शकतो, परंतु पत्नीला घटस्फोट तेव्हाच मिळेल जेव्हा पती पब्लिक स्कॅन्डलमध्ये व्यभिचार करताना सापडेल. ह्याला प्रॉपर वर्डमध्ये सांगायचं झालं तर वाईफ कॅन गेट अ सेपरेशन ओनली इफ द हजबंड कमिट्स अडल्टरी विथ पब्लिक स्कॅन्डल. आणि हे आपल्याला लक्षात येते की हे थोडंसं चुकीचं आहे म्हणून. द डिक्री ऑफ जेंटाईल हिंदू युसेजेस अँड कस्टम्स ऑफ गोवा 1880 यातील कलम 3 जे आहे याच्यानुसार हिंदू पती दुसरं लग्न करू शकतो जर का त्याच्या पत्नीला 25व्या वर्षापर्यंत मूल नाही झालं आणि जर का तिच्या वयाचे 30 वर्ष होईपर्यंत तिला जर का मुलगा नाही झाला तरी सुद्धा हिंदू पती दुसरं लग्न करू शकतं, जे की आपल्या इथल्या इंडियन पिनल कोड आणि हिंदू मॅरेजेस ऍक्ट जे आहेत याच्या अगदी विरोधातलं आहे. अजून असे खूप सारे मुद्दे आहेत, प्रॉपर्टी आणि इतर जे मुद्दे आहेत ते सुद्धा खूप विसंगत आहेत, पण आपल्या इथे लग्न हाच सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे म्हणून ह्याच्याविषयी डिटेल माहिती दिली. समान नागरी कायदा असायला पाहिजे असं अभ्यासकांचं मत आहे, कारण की राज्यघटनेच्या कलम 44 या मार्गदर्शक तत्वानुसार संपूर्ण देशभर समान नागरी कायदा असावा यासाठी प्रयत्न केले जातील असं स्पष्ट म्हणलेलं आहे. 21वं लॉ कमिशन जे आहे याच्यानुसार महिलांच्या हितांचं रक्षण करणं हे फार गरजेचं आहे. मुस्लिम कायद्यानुसार बहुपतित्व जे आहे याला सुद्धा विरोध व्हायला पाहिजे आणि हिंदूंमध्ये कायदेशीर मान्यता नसताना सुद्धा जे दुसरं लग्न केलं जातं त्याला सुद्धा विरोध व्हायला पाहिजे. यासोबतच देवदासी, बालविवाह याला सुद्धा तितकाच विरोध होणं गरजेचं आहे आणि बाकीही ज्या अनिष्ट प्रथा आहेत की ज्या ठिकाणी महिलांच्या हिताचं रक्षण केलं जात नाही, महिलांना न्याय मिळाला जात नाही, त्यांच्यावरती अन्याय होतो, तिथे सुद्धा विरोध होणं गरजेचं आहे. आता या एकूण मुद्द्याबद्दलचं राजकारण बाजूला ठेवून कोणत्याही धर्माच्या चालीरीती आणि प्रथा यांचा समान नागरी कायद्याशी काही संबंध नाही हेही नागरिकांना पटवून देणं गरजेचं आहे असं अभ्यासकांना वाटतं, कारण की या समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून घटनात्मक न्याय या तत्वाला अधिक महत्त्व आहे हेच अधोरेखित होणार आहे. आता तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.